नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे बोरिवलीमध्ये आणि मी आज तुम्हाला अशा एका आउटलेटमध्ये घेऊन जाणार आहे. त्यांच्या खूप साऱ्या अशा ब्रांचेस आहेत. ती एक फ्रँचायझीज आहे आणि ते अस्सल मराठमोळे पदार्थ सर्व करतात पूर्ण ऑल ओव्हर मुंबईमध्ये. आणि त्यांच्या एका ब्रांचमध्ये मी आलेलो आहे आणि त्यांचं नाव आहे सप्रे फूड्स. इथे तुम्हाला अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ खायला मिळणार आहेत. तर मंडळी, आता आपण जाऊया आतमध्ये आणि सप्रे फूड्सचे अस्सल मराठमोळे पदार्थांची चव घेऊया. या. तर मंडळी, जे सप्रे फूडचे अस्सल मराठमोळे पदार्थ टेस्ट करण्याआधी त्यांच्याकडे अजून पण स्नॅक्स आयटम सुद्धा भरपूर आहेत. आणि त्याच्यामध्ये हे बघा, त्यांचे प्रोडक्ट्स आहेत. मेथी लाडू वगैरे आहेत, चकली आहे भाजणी, हे बघा पुरणपोळी आहे, खूप सारे रव्याचा लाडू आहे, बेसनचा लाडू आहे. आणि हे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे पण आहेत. हे बघा, हे थालीपीठाचं पीठ पण आहे, म्हणजे प्रॉपर सगळं त्यांनी ठेवलेलं आहे इथे. हे बघा, इथे महालक्ष्मी चिवडा आहे, सगळा मका चिवडा, भाकरवाडी पासून शंकरपाळ्यापासून वेगवेगळे शेव आहेत, चिक्की आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. तर आता टाइम टू टेस्टिंग. आता मी जातो टेबलवर आणि कोणकोणते पदार्थ आपण टेस्ट करणार आहोत ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. स्टे ट्यून. मंडळी बघा, माझ्या समोर आहेत सप्रे फूड्सचे अस्सल मराठमोळे पदार्थ. आणि बघा, पटापट मी तुम्हाला ओळख करून देतो. हे बघा, गरमीमध्ये एकदम रिफ्रेशिंग वाटण्यासाठी कैरीपणा आहे मस्त. ही आहे पिठलं भाकरी, त्याच्यामध्ये पिठलं आहे, भाकरी आहे गरमागरम, कांदा आणि खरडा म्हणजे ठेचा. ही आहे आपली मुंबईची शान मराठमोळी अशी मिसळ. हे बघा, मटकीची मिसळ आहे. ही उसळ बघा, फरसाण, कांदा, लिंबू आणि मुंबईचा राजा वडापाव, पण त्याला ट्विस्ट दिलेला आहे, मेक्सिकन वडापाव आहे. आणि ही बघा, ही आहे, हा पण आपला मराठमोळा पदार्थच आहे, पण त्याला थोडंसं एकदम ट्विस्ट दिलेलं आहे. ही आहे कोथिंबीर वडी रॅप असं म्हणतात त्याला, कोथिंबीर रॅप. आणि शेवटी संपल्यावर पाहिजे की नको थंडगार पियुष आणि आपले मराठमोळे मोदक. बघा ना, किती मस्त वाटतात, एकदम गुबगुबीत. आणि त्याच्याबरोबर तूप सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट आहेत. सप्रे फूड्स हे गेले 40 वर्षाहून अधिक आपले जे काही मुंबईकर आहेत त्यांना मराठमोळे पदार्थ सर्व करत आहेत. हे त्यांची फ्रँचायझी आहेत, भरपूर सारे आउटलेट्स आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये. आणि आता आपण करूया टेस्ट. आता मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. तर गरमीचा सीझन चालू आहे, पहिलंच कैरीपणाने सुरुवात करूया. मस्त बट गोड कैरीपणाची सुरुवात. एवढं सगळं मराठमोळं खाण्यासाठी सुरुवात अशी असेल तर मग काय विचार करूच शकणार नाही याच्या पुढे कसा पिक्चर असणार. एक नंबर. आणि आता आपण वळूया मुंबईचा राजा वडापाव याच्याकडे. हे बघा, आतमध्ये त्यांनी मेक्सिकन वडापाव आहे. ही जी तुम्हाला चटणी दिसती आहे ते सॉसेस म्हणतात त्याला, त्याच्यामुळे त्याला मेक्सिकन वडापाव असं म्हणतात. आम्ही भरपूर ठिकाणी खाल्ले होते वडापाव. मेक्सिकन वडापावमध्ये भरपूर सारे सॉसेस असतात, पण हा एकच सॉस आहे. बघू आता टेस्ट कशी आहे ती. स्पायसी नाही आहे, थोडासा आंबट असा सॉस आहे, पण वडापाव खूप छान आहे. जो आतमधला वडा आहे ना, गरमागरम आहे आणि बाहेरची लेअर क्रंची आहे, खूप मस्त आहे. सो मस्त. मी इथे तुम्हाला रेकमेंड करेन, इथे आला तर मॅक्सिकन वडापाव खाऊ शकता. अजून त्यांनी ट्विस्ट केलेले आहेत ह्या वडापावमध्ये. नॉर्मल वडापाव आहे आणि भरपूर सारे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे वडापावचे. त्याच्यानंतर मी वळतो, हे मला थोडंसं इंटरेस्टिंग आणि युनिक वाटतंय, ते मी ट्राय करतो. कोथिंबीर रॅप आहे, मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे ते. हो हो हो, हे बघा, ही कोथिंबीर वडी जी क्रश केलेली आहे आणि
ही भाकरीच आहे बहुतेक, त्याच्यामध्ये त्यांनी रॅप करून कांदा वगैरे चटणी वगैरे टाकून मस्तपैकी एक त्यांनी रॅप बनवलेला, एक ट्विस्ट दिलेला आहे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थाला. तर टेस्ट करून बघूया. जबरदस्त. नॉर्मली आपण कोथिंबीर वडी नुसती अशी चटणी वगैरे बरोबर खातो, पण हे काय त्याने म्हणजे हे न्यू व्हर्जन आणलेलं आहे. कोथिंबीर रॅप खूप भारी आहे आणि टेस्टी लागतंय. आतमध्ये त्यांनी सॉसेस पण वापरले आहेत आणि कांदा वगैरे टाकून एक चटपटीत असा स्वाद येतो त्याच्यामध्ये. मस्त, खूप छान. आता आपण वळूया अजून एक जो पदार्थ आहे मराठमोळा त्याच्याकडे. हे बघा, पिठलं भाकरी. जबरदस्त गरमागरम अशी पिठलं भाकरी आहे आपल्याकडे. त्याच्याबरोबर ठेचा दिलेला आहे त्यांनी. हे आमच्या गावी आम्ही कोल्हापूरला झुणका भाकर असं म्हणतो. आणि आता बघूया टेस्ट करून. क्या बात है. जबरदस्त. थोडंसं स्पायसी आहे, भाकरी सॉफ्ट आहे एकदम. आणि मला ठेचा आवडतो खूप, मी असाच खाऊन बघतो आणि बघूया. हा, असं झणझणीत जर तुम्हाला काही खायचं असेल ना तर इथे पिठले भाकरी खा. आणि ठेचा पण एकदम असा तिखट नाही आहे, खाऊ शकता. मस्त एकदम स्पायसी आणि त्याच्याबरोबर मऊ मऊ भाकरी, खूप छान. आता वळूया आपल्या मिसळकडे. मिसळ पण बघा, क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे, एका माणसाला इनफ होईल एवढी. आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय आहे ते. मटकी आहे, मटकीची उसळ आहे. आणि हा आपण छोटासा जो लिंबू दिलेला आहे तो पिळूया. कांदा आणि फरसाण, खूप छान असं कॉम्बिनेशन आपण करूया. याच्यामध्ये टाइम टू टेस्टिंग. पाव पण एकदम सॉफ्ट आहेत. कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे, पण टेस्ट मॅटर करतं. बघूया आता आपण. हा, व्हेरी नाईस. जास्त स्पायसी नाही आहे आणि खूप टेस्टी आहे. मिसळ मी भरपूर ठिकाणी खाल्लेले आहेत मिसळ, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी भरपूर देतात आणि घट्टपणा पण असतो. पण ह्या मिसळचं कसं आहे, म्हणजे क्वांटिटी जरी कमी नाही म्हणता येणार, एका माणसाने येणं होईल तेवढी आहे. आणि जी कन्सिस्टन्सी आहे ना थोडी पातळ आहे, पण टेस्ट इज मॅटर. टेस्ट खूप छान आहे. हे बघा, टेस्ट करूया आता. हा, सुपर्ब. तर मी आता हे टेस्टी आणि स्पायसी पिठलं भाकरी खाऊन झाल्यावर मी वळतो पियुषकडे. आणि इथे बघा पियुष, तुम्हाला पियुषमध्ये दिसत असेल केसर वगैरे टाकून दिलेले आहेत, म्हणजे क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे. सप्रे फूड्स एक नाव आहे आणि क्वालिटीबाबत एक नंबर, प्रश्नच नाही आहे. पण आत्तापर्यंत जे काय पदार्थ मी टेस्ट केले टॉप नॉच होते. आता पियुष पण थोडंसं कन्सिस्टन्सी ठीक हवी होती माझ्या मते तरी, पण मी काय म्हणतो, टेस्ट मॅटर करतं. मस्त वेलची जायफळ याचा पंच येतो. इथे तुम्हाला बघताय तुम्ही, हे जे आहे ना वेलची आहे, वेलची पूड वगैरे आहे. आणि मस्त थंडगार गरमीच्या सीझनमध्ये एवढं सगळं मराठमोळं खाल्ल्यानंतर पियुष तर हमखास आहे. आता वळूया मोदकाकडे. मोदक मला मगासपासून असे खुणवत आहेत, कधी मला कधी हातामध्ये घेतोयस. आणि बघा ना किती एकदम गुबगुबीत फुगलेले मोदक आहेत. आणि प्रेझेंटेशन बघा ना किती छान आहे. छोट्याशा या डबीमध्ये त्यांनी तूप वगैरे दिलेलं आहे आणि हे असं जबरदस्त. हा, आपण असंच फोडूया. हो. आणि आतमध्ये फिलिंग दाखवतो तुम्हाला मी.
हा 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 हा, जबरदस्त. मोदक माझे फेवरेट आहेत आणि आतमध्ये फिलिंग सुद्धा बघा ना, भरभरून आहे. एकदम मोठे मोठे मोदक आहेत. टेस्ट करूया आता. हा, एक नंबर. तुपाबरोबर मोदक एवढे छान लागतायत ना, मस्त. बाहेरची लेअर एकदम सॉफ्ट, आतमध्ये गूळ खोबऱ्याचं मिश्रण, वेलची आहे, सुगंध जो येतो ना मोदक जसा ब्रेक केल्यावर, टॉप नॉच. इथे जे सगळे पदार्थ आहेत, क्वालिटी आहे. काय काय पदार्थ मध्ये त्यांना काम करावं लागेल, पण टॉप नॉच आहे. तुम्ही जर मुंबईमध्ये मराठमोळे पदार्थ शोधत असाल तर सप्रे फूडमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. त्यांनी काय काय पदार्थांना ट्विस्ट सुद्धा दिलेला आहे, एक मॉडर्न टच दिलेली आहे. आता ही जी कोथिंबीर वडी आपण नॉर्मली खातो, पण यांनी कोथिंबीर रॅप केलेला आहे. परत मॅक्सिकन वडापाव, आपला मुंबईचा नॉर्मल वडापाव, त्याला थोडं ट्विस्ट दिलेला आहे. बाकी सगळे पदार्थ एकदम टॉप नॉच आहेत. त्यांच्या खूप साऱ्या फ्रँचायझीज आहेत ऑल ओव्हर मुंबईमध्ये. आणि स्क्रीनवर तुम्हाला त्यांचे जे काही आउटलेट आहेत ते दिसतच असतील. त्यापैकी काही आउटलेट्स टेक अवे आहेत, काही आउटलेट जे आहेत ते सिटिंगवाले आहेत. मी जिथे आलेलो आहे तिथे बोरिवलीला आलेलो आहे. बोरिवली वेस्टला वजिरा नाकाजवळ आहे हे जे आउटलेट आहे. ते तुम्ही इथे डाईन करू शकता, बसू शकता, जे काही मराठमोळे पदार्थ आहेत ते एन्जॉय करू शकता. आणि जर तुम्हाला घर बसल्या हे जे पदार्थ आहेत ते एन्जॉय करायचे असतील तर स्विगी झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहे. आणि इथे जर तुम्ही बोरिवलीवासी असाल आणि तुम्हाला मराठमोळे पदार्थ खायचे ते वजिरा नाक्याजवळच आहे. आणि सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हे सप्रे फूड्स अवेलेबल आहे सगळ्यांसाठी. येऊन इथले जे काही पदार्थ आहेत ते एकदम टॉप क्वालिटीचे आहेत. सगळे पदार्थ तुम्ही एन्जॉय करू शकता. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सप्रे फूडला एकदा नक्की भेट द्या. आणि याच्यातले जे काही पदार्थ आहेत मराठमोळे ते नक्की टेस्ट करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.